हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रसिका व्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. तर लवकरात लवकर सुट्ट्या संपत आलेत सर्वांच्या. आता आय थिंक 9-8पासून मुलांच्या स्कूल चालू होऊन जातील. पण अजून वृद्धीची स्कूलला टाईम आहे, अजून 16 आहे. 16ला चालू होईल, 16 जूनला. सो आम्ही आलो होतो मम्मीकडे. तुम्ही मागचे व्हिडिओ जर बघितलेच असतील तर आम्ही आलो आहे सुट्टीसाठी मम्मीकडे, कारण बाकीच्या टाईममध्ये तर आम्हाला वेळ भेटत नाही. आणि मी आलोच तर 1 दिवसासाठी येतो, दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच रिटर्न जातो. तर सुट्टी आहे म्हणून आलो आहे. तर इथे आलो तर मग गार्डनमध्ये जाणार नाही असं होणार नाही. आणि एकदा का वृद्धीला सांगितलं आपण गार्डनला जाणार आहे तर बस ती मागेच लागते कुठेही जाण्यासाठी. सो सकाळीच जायचं होतं, पण सकाळी पण बघा इकडं पूर्ण ओलं झाले, पाऊस पडला होता. तर सकाळी काय आलो नाही आम्ही. तर सकाळची डायरेक्ट संध्याकाळ झालेली आहे. हे गार्डन आहे आणि गार्डनच्याच बाजूला हे मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या बाजूला आमची जी सोसायटी आहे तिथे आम्ही राहतो. हे सोसायटीचेच गार्डन आणि मंदिर आहे. म्हणजे हे पूर्ण कॉलनीमधलं मोठं मंदिर आहे, सगळ्यात मोठं मंदिर. इथे गणपती नवरात्री समोरच आहे बघा जी जागा, तिथे बसलेले असतात. तुम्हाला बघायला भेटेल मंदिर. खूप छान मंदिर, खूप वर्षापासून हे मंदिर आहे. आणि नवसाचा गणपती आहे हा. नवस कोणतेही मागितले तरी पूर्ण होतात. जेव्हा आम्ही होतो, मी राहायला म्हणजे आम्ही लग्नाच्या आधी आम्ही जेव्हा इथे नेहमी यायचो ना, तर नवस आमचे पूर्ण व्हायचे. सो खूप मानाचा गणपती आहे हा. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा शेवटपर्यंत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सो हे आहे गणपतीचं मंदिर. हा आहे पूर्ण बाहेरचा गाभारा. हे सर्व ओपन होतं आणि फक्त जे मंदिर आहे ना समोर, एवढंच एक मंदिर होतं. हे सर्व नंतरनं बनलं आहे, म्हणजे आता. तर खूप छान मंदिर आहे, आतमध्ये पण खूप छान आहे. आणि संकष्टीला आरतीला पूर्ण मंदिर, म्हणजे कोणतेही सण असेल तर मंदिर टोटली भरलेलं असतं. आणि इथे गाई पण आहे, शेळी पण आहे बघा, इकडे तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे बाहेरही असतात, पण सध्या आता नाही, बंद आहे सध्या बाहेर. आणि बाहेरही असतात, गौमाता असतात, त्यांना आपण चारा देतो. तर ते सर्व बाहेरही असतात. आणि इथं बरेचसे गुजराती लोक पण राहतात, मराठी लोक जास्त राहतात, कारण हे सर्व जे आहे हे मराठी लोकांनीच केलेले. आणि हे वृद्धी आणि जय बघा देवाच्या मंदिराच्या प्रदक्षिणा करतायत दोघे पण. चला. आणि वरती हे असं टॅरेस टाईप अजूनही वरती छतच्या वरती पण आहे थोडंसं, पण तिथे काही जास्त जायला देत नाही, कारण लहान मुलं कधीही जातात. पाठीमागची साईड आहे म्हणून जायला देत नाही. तर मंदिर खूप सुंदर आणि मस्त आहे. खूप वर्षानंतर आल्यासारखं वाटतं मंदिरामध्ये. आणि एवढं शांतता आहे ना. मी तर पहिले जेव्हा कॉलेजला होती तेव्हा कधीही यायची, म्हणजे सकाळी मॉर्निंगला तर आमचं फिक्स होतं माझं आणि माझ्या बहिणीचं. जॉबला जायच्या आधी मंदिरामध्ये जाऊन यायचं. म्हणजे इथं टोटली सगळीच लोक अशी आहेत की आमच्या सोसायटीमध्ये तरी अशीच आहेत की मंदिरामध्ये जाणार आणि तिथूनच जॉबला असेल, कुठे जायचं असेल स्कूलला, असे जातात. कारण मंदिर कसं आमच्या बाजूलाच आहे. ह्या जे दिसतात ह्या सर्व सोसायटी आहेत. ही बाजूला आम्ही जिथं खेळतात तिथं खेळतो, याच्या बाजूलाच आमची सोसायटी आहे. सो मंदिर एकदम जवळच आहे. हे साईडलाच मंदिर आहे, असं ह्या साईडला मंदिरच आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर एवढं जे प्रसन्न वाटतं ना, सकाळी कोणतंही काम करायला जाताना छान वाटतं की घरात आपण मंदिरात देवपूजा करतो, त्याने एक प्रसन्नता वेगळीच असते. आणि मंदिरात जाऊन पाया पडल्यानंतर एक वेगळंच असतं. तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं. कधी जर तुम्ही बघायला, जर इथले जर सण बघायचे असतील ना, तर कधीही तुम्ही येऊ शकता इथे बघायला. एवढे छान, म्हणजे शिवजयंती असू दे, गणपती उत्सव असू दे किंवा नवरात्री असू दे, एवढे छान आणि मस्त पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बनवतात. खूप छान असतं. हे सगळं मी आता मिस करते, कारण मी पहिले तर आधी यायची होती तेव्हा, पण आता तर येत नाही, कारण शक्यच होत नाही. कारण सुट्टी नसते, एका दिवसाची सुट्टी असते आणि 1 दिवसात ये आणि जा, सो होत नाही. आणि हे पप्पाने आज आमच्यासाठी आणलं आहे टरबूज. आणि वृद्धीला तर लय फळे आवडतात. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ पाहता तर लाईक करायला पैसे लागत नाही, एक लाईक तर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.